26 फेब्रुवारी 2025 वार बुधवार सकाळी एक बातमी आली आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला हादरा बसला। बातमी पुण्यातून आली होती। बातमी अत्याचाराच्या घटनेची होती। पुण्याचं केंद्रस्थान समजलं जाणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात थांबलेल्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाले होते। काही वेळातच या घटनेचे तपशील समोर यायला लागले। दत्तात्रय गाडे हा नराधम या सगळ्या प्रकरणातला मुख्य संशयित आरोपी आहे। त्यानं या 26 वर्षांच्या तरुणीला ताई म्हणत आवाज दिला। त्यानंतर तिला गोड बोलून एका बसमध्ये चढायला सांगितलं आणि तिथेच तिच्यावर अत्याचार केले। पण या प्रकरणात नेमक्या काय अपडेट्स समोर आले आहेत, बस स्थानकावरच्या वाहकानं काय सांगितले आणि स्वारगेट आगारातल्या बसेसची नेमकी परिस्थिती काय आहे, या सगळ्याची माहिती या व्हिडिओमधून घेऊ। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी ही घटना काय आहे हे थोडक्यात सांगतो। तर 25 फेब्रुवारीला पहाटे 5:30च्या सुमारास पुण्यात राहणारी पण मूळची फलटणची असलेली ही तरुणी फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर बसची वाट पाहत होती। त्यावेळी तिच्या आजूबाजूला दत्तात्रय गाडे घुटमळत होता। त्यानं ताई कुठे जाते असं म्हणत तिच्याशी ओळख वाढवली। त्यानंतर फलटणला जाणारी बस पलीकडे थांबली असंही सांगितलं। पण तरुणी जेव्हा या बस जवळ गेली तेव्हा तिला या बसमध्ये अंधार दिसला। कोणतेच लाईट लावले नव्हते। बसवर सुद्धा सोलापूर स्वारगेट असं लिहिलं होतं। त्यावेळी दत्तात्रयनं या तरुणीला सोलापूरहून स्वारगेटला आलेली ही बस पुन्हा सोलापूरला जाणार असून वाटेत ती फलटणला थांबेल असं सांगितलं। तिच्या लाईट बंद असण्याच्या शंकेवर सुद्धा त्यानं रात्रीची वेळ आहे त्यामुळे सगळे प्रवासी झोपले आहेत म्हणून लाईट बंद केली, तू आज जाऊन टॉर्च लावून बघ असं सांगितलं। आपल्याला ताई म्हणणाऱ्या दत्तात्रयवर विश्वास ठेवून ही तरुणी आत गेली। लागलीच दत्तात्रय आतमध्ये शिरला आणि त्यानं या तरुणीवर अत्याचार केले। त्यानंतर दत्तात्रय गाडीतून उतरला। त्यानंतर 2 मिनिटांनी ही तरुणी सुद्धा उतरली। मग ती दुसऱ्या बसमध्ये बसून फलटणकडे निघाली। पण रस्त्यात असताना तिनं हा सगळा प्रसंग आपल्या मित्राला सांगितला आणि त्याच्या सल्ल्यानंतर तिनं पुण्याच्या स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट दिली। या सगळ्या घटनाक्रमाची माहिती पुणे पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना दिली। त्यावेळी त्यांनी असंही सांगितलं की पीडित तरुणी बसमधून बाहेर पडली तेव्हा शेजारच्या बसमध्ये चालक आणि वाहक चढत होते, पण तिला धक्का बसल्यानं तिनं कोणाकडे मदत मागितली नसावी अशी शक्यता आहे। यावरून त्या तरुणीनं बसमध्ये असताना आरडाओरडा का केला नाही, गर्दीचं ठिकाण असूनही तिच्या मदतीला कुणीच का धावलं नाही असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला। पण या तरुणीसोबत नेमकं काय घडलं याचे तपशील सुद्धा आता पुढे येत आहेत। बसमध्ये गेल्यावर दत्तात्रयनं या तरुणीला धमकी दिली, जर आरडाओरडा केलास तर जीवानिशी मारीन असं तो तिला म्हणाला आणि ही तरुणी आणखी घाबरली। अत्याचार केल्यानंतर तिच्या शरीरात त्राण उरले नव्हते। आरडाओरडा करता येईल इतकी शक्ती तिच्यात नव्हती। त्यामुळे ती घाबरली आणि घडलेला प्रसंग कुणालाच न सांगता गावी जाणाऱ्या गाडीमध्ये बसली। मित्रांना सल्ला दिल्यावर तिनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांनी लागलीच तपासाची सूत्र हलवली आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या क्लूमधून त्यांनी दत्तात्रय रामदास गाडे या सराईत गुन्हेगाराला ओळखलं। लागलीच त्यांनी दत्तात्रयच्या तपासासाठी 8 पथकं रवाना केली। दत्तात्रय गाडे हा पुणे जिल्ह्यातल्या शिरूरचा राहणारा दत्तात्रय हा सराईत गुन्हेगार असल्याचं सांगण्यात येतंय। त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 392 कलम 394 अंतर्गत गुन्हे दाखल आहेत। चेन स्नॅचिंग आणि चोरीसारखे गुन्हेही त्याच्यावर आहेत। दत्तात्रयच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं काम करतायत। पुण्याच्या ग्रामीण भागातल्या शेतांमध्येही श्वान पथकाच्या मदतीनं तपास सुरू आहे। पोलिसांनी तपासात आरोपीच्या घराचा शोध घेऊन त्याच्या भावाला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून आरोपीची सगळी माहिती घेण्यात येते। त्याचबरोबर या आरोपीनं तरुणीवर अत्याचार करताना घातलेले शूज आणि कपडेही पोलिसांच्या हाती लागले आहेत असं सांगण्यात येतंय। आरोपी दत्तात्रयनं या तरुणीला ताई म्हणून आवाज देत तिच्याशी ओळख वाढवली आणि त्यानंतर तिला बसमध्ये घेऊन गेला असं सुरुवातीला सांगण्यात येत होतं। पण या गोष्टीला आता आणखी वेगळं वळण लागू शकतं। माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार शिवशाही बसच्या ड्रायव्हरनं या संदर्भात आपल्या वरिष्ठांना जबाब दिला असून त्यानं आरोपीनं तरुणीला नेमकं कसं फसवलं याची माहिती दिली आहे। आरोपीनं या तरुणीला आपण बसचा वाहक असल्याचं खोटं सांगितलं। आपण या ठिकाणी 15 वर्षांपासून काम करतो, आपल्याला इथली सगळी माहिती आहे असं म्हणून तो तरुणीला बसमध्ये घेऊन गेला असं शिवशाहीच्या ड्रायव्हरनं आपल्या जबाबात सांगितल्याचं बोललं जातंय। पण शिवशाहीच्या या बसमध्ये वाहकच नसल्याचं यानंतर समोर आलं। त्यामुळे
वाहक असल्याचा बनाव करत आरोपीनं या तरुणीची फसवणूक केल्याचं सांगण्यात येत आहे। या घटनेनंतर पुण्यातलं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं। स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या या प्रकारानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जातोय। सोबतच स्वारगेट बस स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही ताशेरे ओढले जात आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी स्वारगेट बस स्थानकात घुसून जर सुरक्षा पुरवली जात नसेल तर सुरक्षा रक्षकांचं केबिन कशाला, 20-20 सुरक्षा रक्षक असून या परिसराला चोहोबाजूंनी बंदोबस्त असून देखील असा प्रकार इथे घडतोच कसा, या सगळ्या घटनेला सुरक्षा रक्षक आणि स्वारगेट आगारच जबाबदार आहे असा आरोप करत सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली। 25 तारखेला जी अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली तशा घटना या परिसरात रोजच घडत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा मोरे यांनी यावेळी केला। वसंत मोरे यांनी स्वारगेट आगारातली धक्कादायक परिस्थिती समोर आणली। स्वारगेट परिसरात बंद पडलेल्या अनेक बस आहेत। या बसमध्ये अशा काही वस्तू आणि कपडे आढळले आहेत की स्वारगेट बस स्थानकात काय घडतंय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। शेकडो कॉन्डोम, साड्या, शर्ट, अंतर्वस्त्र, दारूच्या बाटल्या, रजई अशा गोष्टी या बंद पडलेल्या बसेसमध्ये आढळल्या आहेत। यावरून स्वारगेट बस स्थानकात काय घडतंय, यात एसटीचे कर्मचारी सहभागी आहेत का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। बस स्थानक परिसरातल्या या स्क्रॅप बसेसचा मुद्दा तापल्यानंतर अशा बसेसकडे दुर्लक्ष होत असल्यानं या बसेस एक प्रकारे अवैध धंद्यांचे अड्डे बनतात आणि त्यातून अशा घटनांना प्रोत्साहन मिळतं। त्यामुळे भविष्यात कोणत्याही बस स्थानक परिसरात अशा स्क्रॅप बसेस उभ्या करू नयेत। जुन्या बसेसची ताबडतोब विल्हेवाट लावणं आवश्यक आहे असे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। सोबतच सरनाईक यांनी बस स्थानकावर त्यावेळी कामावर असलेल्या स्थानक प्रमुख तसेच त्या आगाराचे प्रमुख यांची या प्रकरणी प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल विभागनिहाय चौकशी करावी। त्या चौकशीमध्ये ते दोषी आढळल्यास त्यांना तत्काळ निलंबित करावं असे आदेश दिले आहेत। तसंच या बस स्थानकावर काम करत असलेल्या जवळपास 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं असून त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी 1 महिन्याचा वेळ देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। तसंच त्यांच्याऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी असाही आदेश सरनाईक यांनी दिला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात आज आणि काल काय कारवाई करण्यात आली आणि या घटनेचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे याचा अहवाल मागवला आहे। महाराष्ट्रात अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडणं क्लेशदायक आहे। राज्य सरकारने अशी घटना घडल्यानंतर ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या करण्याचे आदेश दिले आहेत। काही करून हा आरोपी सापडला पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तसंच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहोत असं अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं। तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाचा अहवाल मागवून घेतला आहे। या सगळ्या घटनेत सगळं खापर हे स्वारगेट आगार आणि सुरक्षा रक्षकांवर फोडलं जात असतानाच स्वारगेट आगाराकडून पोलिसांना लिहिण्यात आलेले एक पत्र समोर आले। 22 फेब्रुवारीला स्वारगेट आगार प्रमुखांनी स्वारगेट आगारात पोलिसांची सुरक्षा पुरवण्याची मागणी करणारं हे पत्र लिहिलं होतं। त्यामुळे आता स्वारगेट स्थानकात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती का, ती का पुरवली गेली नाही, आरोपी दत्तात्रय गाडे जामिनावर कसा बाहेर आला, त्याचा शोध कधी लागणार, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणं अजूनही बाकी आहे। या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।